आई आई तू पिंट्याच्या नोकरीबद्दल श्रीरंगशी का बोललीस? का काय झालं? आई अगं काय झालं असं नाहीये. अगं चिकटवतील ते पिंट्याला कुठेतरी. अगं पण तू आधी पिंट्याशी तरी बोलली होतीस का? त्याच्याशी काय बोलायचं? त्याला काही अक्कल आहे का? आई तू प्लीज असं काही करू नकोस. जानू तुझं काय असं डोकं फिरतं ग मध्ये? हा मला ना तुझं काही कळत नाही. आता यात काय माझं चुकलं? मी फक्त जावई बापूंना विचारलं की तुमच्या कंपनीमध्ये याला चिकटवता का? ते हो म्हणाले, संपला ना विषय. तुझं कशाला तोंड एवढं वाकडं झालंय? आई माझं काही तोंड वगैरे वाकडं झालेलं नाहीये. तुझ्याबद्दल कोणी काही उलटा सुलटा विचार करू नये इतकंच वाटतं मला. आई अगं लोकांना असं नको वाटायला. तू सतत काहीतरी मागत असतेस, तुला हव्यास आहे. या घरातून तुला काहीतरी हवंय का? तुला कोणी काही बोललं का? मला कोणी काही म्हणालं नाही आणि म्हणणारही नाही. पण मुळात ती वेळच नाही यावी ना आई. तू आई आहेस माझी. हो म्हणूनच आईला वाटेल तसं बोलतेस तू. आई अगं काय बोलले मी तुला वाटेल ते? आई अगं मला ना फक्त माझ्या माहेरची माणसं गरीब असली तरी स्वभावाने खूप चांगली आहेत असं माझ्या सासरच्यांनी त्यांच्याबद्दल म्हणावं असं वाटतं. तुमच्याबद्दल ना त्यांनी मनातल्या मनात सुद्धा फक्त चांगला विचार केला पाहिजे ह्यासाठी बोलतेय ग. मला माहिती आहे कधीतरी मी जरा जास्त बोलते तुला. कदाचित तुला लागेल असंही काहीतरी बोलून जाते. पण आई बाहेरच्यांनी आपल्याला बोलण्यापेक्षा आपणच एकमेकांना बोलून आपल्या चुका सुधारलेल्या कधीही चांगल्या ना म्हणून बोलते ग. लहानपणापासून तू आम्हाला समजवायचीस की नाही तसंच माझ्या मते आता मी तुला समजवते. अगं पण त्याचा पिंट्याच्या नोकरीशी काय संबंध? पिंट्याला ह्यांनी कामाला लावलं तर ह्यांचं काही कमी होईल का? अगं पण पिंट्याचं होईल ना. काय? सेल्फ एस्टीम. म्हणजे काय? ह्याने काय पोट भरणार आहे का? आपण फक्त पोट भरण्यासाठी जगतो का ग आई? नाहीतर काय. आधी पोटाची खळगी नीट भरली ना मग बाकीचे सगळे चोचले पुरवता येतात. आणि पिंट्याला त्यातली अक्कल पण नाहीये. आई प्लीज आपण पिंट्याच्या बाबतीत नको ना ग ठरवूया काही. त्याची त्याला संधी दिली ना तर तो बघ नक्की काहीतरी करेल. त्याचं त्याला ठरवू देऊया ना. अगं त्याचं त्याला उभं राहू दे. त्याला संधी तर देऊया. तेच म्हणाले ना मी जावई बापूंना. इतक्या लोकांना कशी संधी देता तशी पिंट्याला पण देऊन बघा. आई आपल्या कुणाच्या मदतीशिवाय त्याला एक संधी देऊया आपण. आणि नाहीच काही जमलं तर मग हा पर्याय आहेच. शेवटी ते करूया. पण मग शेवटी जर ते करायचंच असेल मग आत्ता का नको? काय बिघडलं आत्ता केलं तर? त्याची स्वतःला सिद्ध करण्याची संधी आपण हिरावून घेऊ त्याच्यापासून. आई अगं प्रतिकूल परिस्थिती त्याला माणूस म्हणून घडवेल. आणि हे असं आयतं ताट दिलं तर तो बिघडेल आई. तनू तू म्हणजे ना अगदी तुझ्या बाबांवर गेलेली आहेस. मला जे योग्य वाटलं ना ते मी केलं. आता तुला आणि जावई बापूंना पिंट्याला आयुष्यभर जर पोसायचं असेल ना तर माझं काही म्हणणं नाहीये. मला काय मला कुठूनही घरात पैसा आल्याशी मतलब आहे. कळलं? एवढी कसली साफसफाई करताय? पुढच्या आठवड्यात अमृतचा वाढदिवस असतो ना. गेलेल्या माणसांचे मेले कसले वाढदिवस? अगदी वाढदिवस नाही साजरा करत, फक्त फोटोची पूजा करते. तेच म्हणते मी. या फोटोशिवाय दुसरं काय आहे माझ्याकडे? बरीच वर्ष झाली नाही त्यांना जाऊन. खूप आठवण येत असेल नाही तुम्हाला? येणारच ना. कठीण आहे बाई नवऱ्याशिवाय असं जगणं. आणि पोरगा पण खूप लहानच होता नाही. अगं आई ग, कल्पनेनेच माझ्या नुसतं पोटात गलबलायलाच लागतं.
सोपं नाही हो, नवऱ्याचं आणि मुलाचं मेलेलं तोंड पाहणं. खरंच बाई, खूप धीराच्या आहात तुम्ही. खरंच तुमचं ना कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे. अगं बाई, हो अहो रडताय काय तुम्ही मोठी आई? अहो आत्ताच म्हटलं ना खूप धीराच्या आहात तुम्ही. रडू नका. हे बघा, जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा जाणारच. हो आपणही मरणारच आहोत की. आणि मी काय म्हणते मोठी आई, ऐकताय का? हे बघा, गेलेल्या माणसाचे फोटो लावून ती परत येणार आहेत का? म्हणजे ती गेलीच ना, मग त्यांचे फोटो लावून त्यांच्या आठवणी काढत रडत कशाला बसायचं आपण? त्यांच्या आठवणी आहेत म्हणूनच मी जिवंत आहे. या फोटोत जीव अडकलाय माझा. हे फोटो जेव्हा नसतील ना तेव्हा मी या जगातच नसेल. तुम्हाला कधी तुमच्या आई किंवा बाबांमुळे एम्बॅरस फील झालंय? बाबांचा तर काही प्रश्नच नव्हता. इथे नव्हतेच ते. मला ना त्यांच्याविषयी फक्त राग होता. आय यूज टू हेट हिम लाईक एनिथिंग. खरं तर मला आईमुळे कधीच कुठेच एम्बॅरेस झालेलं नाहीये. रादर तसं आई कधी वागलीच नाहीये, किंवा घरात कोणी कधीच मी एम्बॅरेस व्हावं असं वागलंच नाहीये. म्हणजे घराबाहेर तरी नाही. घरातल्या घरात कधीतरी चालतं, पण जान्हवी हे मगासपासून विचारतेय याचा अर्थ तिला तिच्या आई बाबांबाबतीत किंबहुना तिच्या आईमुळे एम्बॅरेस झाल्यासारखं वाटतंय का? श्रीरंग, सांगा ना मला, तुम्हाला वाटलंय कधी असं? हो, खूपदा. खरंच? म्हणजे काय? नाही, माझा विश्वासच बसत नाहीये. कसं असतं ना, आपण मोठे झालो की आपले एटिकेट्स ठरतात, जगण्याची एक पद्धत ठरते. पण ही बिचारी पिढी ही एका वेगळ्या काळात एका वेगळ्या एटिकेट्स मध्ये वाढलेली आहे. त्यामुळे जशी आपली नेहमी अपेक्षा असते तसे ते वागतीलच असं नाही. त्यामुळे मग कधी कधी आपल्याला त्यांचा राग येतो. थँक गॉड. मला वाटलं होतं की फक्त मलाच असं वाटतंय. ही जनरेशन गॅप असतेच ना ग. पण मग अशा वेळी कसं डील करता तुम्ही याच्याशी? मी फार महत्वच देत नाही. पण त्यांच्या वागण्याचा इतरांना त्रास होत असेल तर? आपल्या प्रत्येकालाच एकमेकांच्या वागण्याचा थोडाफार त्रास होतोच ना ग. नाही, म्हणजे आपल्याला जाणवत असतं की आपल्या पालकांमुळे इतर चांगल्या माणसांची अडचण होतीये, तर मग त्या इतर चांगल्या माणसांना समजून घ्यायला सांगायचं. म्हणजे चांगल्या माणसांवर अजून चांगलं वागण्याचं बर्डन. अजून चांगलं वगैरे असं काही नसतं. चांगली माणसं ना कुठल्याही परिस्थितीत चांगलं वागायला कचरत नाहीत. म्हणजे मग असंच ना, चुका करणाऱ्याने चुका करत राहायच्या आणि आपण त्यांना करू द्यायच्या. हसण्यासारखं काय यात? नाही, मी तुला नाही हसत आहे. काही गोष्टी आठवल्या म्हणून हसतोय. काय आठवलं? जान्हवी, माझ्या बाबांच्या वेळी ना आपण हे असंच बोलायचो. म्हणजे आत्ता तू जे बोलतेस ना ते सगळं मी बोलायचो, आणि मी तुला जे सांगतोय ना ते सगळं तू माझ्या गळी उतरवायचीस. फक्त दुर्दैव हे ना जान्हवी, आपण दुसऱ्याच्या आई वडिलांकडे जेवढं समंजसपणे पाहतो ना तेवढं आपण आपल्या आई वडिलांकडे नाही पाहत. कारण त्यांना कोणी नावं ठेवू नये असं वाटत असतं ना आपल्याला, आणि आपण ना सारखं त्यांची एक चांगली इमेज राहावी यासाठी धडपडत असतो आपण. काय ग, काय झालं? तू रडतेस का? नाही नाही, काही नाही काही नाही. माझी आई काही बोलली का तुम्हाला?
काय नाही काय नाही. मग काय झालं, का रडतेस? तुझ्या काकांची आणि अमृतची खूप आठवण येते रे श्री. त्यांच्या आठवणी काही दुसरा उद्देशच नाही बघ जगण्याचा. त्यांच्या फोटोकडे बघून आला दिवस ढकलायचं. कशाला अडवलंस तू मला तेव्हा? गेली असते त्यांच्या मागे तर बरं झालं असतं. मोठी आई, शांत हो, शांत हो. शांत हो. आणि बघ माझं काय झालं असतं, आणि आता तू रडतीयस तसं मी तुझ्या आठवणीत रडलो असतो, तुला चाललं असतं? नाही नाही, रडत तुझे शत्रू. तू कशाला रडशील? मोठी आई, अगं तुम्ही सगळ्याजणी आहात म्हणून मी आहे ना. तू हे असं बोललीस ना की मनाला लागतं ग. सॉरी सॉरी, चुकले. उगाच असं काहीतरी डोक्यात येतं बघ. पाणी. थँक्यू. मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? नाही, अजिबात नाही. चालू दे तुमचं, मी जाऊन झोपते. गुड नाईट. गुड नाईट. Good night. I'm sorry. कशाबद्दल? मला एम्बॅरेस्ड वाटतंय. ही एम्बॅरेसमेंट असेल तर तुम्हाला आईमुळे एम्बॅरेस होणं काय असतंय माहितीच नाहीये. आय एम सॉरी. इट्स ऑल राईट. गुड नाईट श्रीरंग. गुड नाईट. तुम्ही जाऊन झोपा आता. हल्ली झोप येते कुठे मला? अहो ट्राय तरी करा. ट्राय कसं करणार झोपेचा? एक तर ती येते किंवा येत नाही. मग एखाद्या डॉक्टरला दाखवून का नाही घेत? माझ्या डॉक्टरांना माहितीये, फक्त ना त्यांना माझी दया येत नाही. गुड नाईट. तुला माहितीये ना जान्हवी, माझ्या मनाचा डॉक्टर दुसरा तिसरा कोणी नसून तूच आहेस. तू मनाने जेव्हा परत येशील ना माझ्याकडे, तेव्हाच माझी झोपही परत येईल. पुढे तुम्ही ते सांगणारच आहे. अगं नाही तसं नाही. प्रत्येक वेळी मला इंदुवहिनी, अगं काय काय अशी का पुटपुटतेस? मी? हो वहिनी, तुम्ही स्वतःशीच पुटपुटत होतात काहीतरी. चिडलीस का कुणावर? मी नाही, आम्हीच एकमेकींना प्रश्न विचारतो आणि तुला गंमत म्हणून तुझ्याकडे बघतोय. इंदुवहिनी सांगणारच का काय झालंय ते? काही नाही बेबी माणसं, खरंच काही नाही झालं. यापेक्षा आत्ता तुला सांगायचं नाहीये हे पटणारं उत्तर का नाही देतेस तू? बेबी, तू चिडून विचारलंस तर त्या अजिबातच नाही सांगणार. हे असंच होतं दरवेळेस आणि कुणी माझ्याशी काही बोलत नाही. मी चिडते पण नंतर मला सगळं कळतं. कळलं ना? पण इंदुवहिनी दुखावेल असं कधीच कोणी वागत नाही. म्हणजे कधी झालं तर मीच तिला बोलते.
पण आता मी सुद्धा काही बोललेलं नाहीये. म्हणजे एक मिनिट, म्हणजे जान्हवीची आई इंदुवहिनी, जान्हवीची आई काय म्हणाली का तुला? हो ना इंदुवहिनी? हो का इंदुवहिनी? काय बोललाय तुम्हाला? बघ बघ, ती काही बोलत नाहीये म्हणजे तसंच असणार. देवा, हद्द झाली या बाईची. हो ना, त्या कधी काय बोलतील काय करतील याचा अंदाजच येत नाही. नाही तर काय, मला तर बेबी आत्या म्हणतात सरळ सरळ. आता श्री म्हणतो म्हणून जान्हवी म्हणते, पण ह्यानी का म्हणायचं मला बेबी आत्या? हो ना ग, मलाही सारख्या सरू मावशी म्हणत असतात. मी सांगणार आहे त्यांना, मी काय तुमच्या मावशीच्या वयाची आहे का? राग येतो मलाही, पण मी श्रीकडे बघते आणि आत्यानंद महाराजांचं नाव घेते आणि गप्प बसते. हो ग, गप्प बसावं लागतं. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायचा, पण मला ना सहन करायची सवय नाहीये ना. काय झालंय, काय झालं इंदुवहिनी? काय म्हणाले ते मला सगळं सांग बरं. आणि त्या ना आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं अशाच वागत असतात. माहिती काय, मला तर बोलताच येत नाही त्यांच्याशी. इंदुवहिनी सांग ना खरं काय झालंय ते. आता नाही 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 मान हलवू नकोस, खरं काय ते सांग. नाही बेबी वंसा, तसं काही नाही झालं. इंदुवहिनी ऐक तर खरं. हिचा चेहराच मला सांगतोय नक्की काहीतरी झालंय. हो, मलाही तसंच वाटतंय. अतिथी देवो भव म्हणतात, पण ती बाई इतकी विचित्र वागते ना, तिला देव तरी कसं म्हणायचं? इंदुवहिनी अशा कधीच वागत नाहीत ग. हो ना, काय झालं असेल? गुड मॉर्निंग आई. कसली मेली मॉर्निंग, रात्रभर डोळ्याला डोळा नाही माझ्या. इंद्राणी मॅडम कुठे आहेत? ते गेलेत आंघोळीला. एवढ्या उशिरा? अगं मी गेले होते ना. आई अगं त्यांना आंघोळ करू द्यायचीस ना, त्यांना बुटीक मध्ये जायचं असतं. मला मेलं ना, सकाळी उठल्यानंतर पहिली आंघोळ केल्याशिवाय दिवस सुरू झाला असं वाटतच नाही. कळलं ना? आंघोळ केली की माझा दिवस सुरू होतो. आणि त्यात मेलं रात्रभर नुसतं जागरण झालेलं आहे. का? हे फोटो ग मेलेल्या माणसांचे. आई, या घरातली माणसं आहेत. अगं होती, आत्ता मेली आहेत ना. पण इंद्रायणी मॅडमच्या भावना आहेत त्यांच्याशी जोडलेल्या. अगं फोटोशी कसल्या भावना जोडून राहता तुम्ही? भावना त्या माणसांशी होत्या ना. मग आता ती माणसं आहेत का? तुझ्या बाबांना पण बजावलं होतं मी, तुझ्या आईचा फोटो घरात लावायचा नाही म्हणून. अगं मेलेल्या माणसांचे फोटो असे घरात लावले ना की ती माणसं आपल्याकडेच रोखून बघतायत असं वाटत राहतं. मला तर बाई ती अगदी भूताटकीच वाटते. आई प्लीज, तू असलं काहीतरी बोलू नकोस. अगं बोलून कळण्या इतपत समज आहे का तुझ्या घरातल्या कुणाला? तुझ्या एक आजी सासूबाई सोडल्या ना तर बाकी सगळ्या बायका एकदम थिल्लर आहेत. सारखं आपलं हा हा आणि हु हु करत बसायचं. अगं बाईने कसं वागलं पाहिजे घरात? आई प्लीज, हे आपलं घर नाहीये. तरी रीतभात हवी का नको? आई प्लीज, तू असलं काही करू नकोस ज्याने जानू, मला काही वेळ लागलेला नाहीये. आई प्लीज, मी हात जोडते तुझ्या पुढे. हे माझं सासर आहे, हे आपलं घर नाहीये. आणि इथे ना तुला इथल्या पद्धतीनुसार वागावं लागेल. तू तुझ्या पद्धतीने ह्या घरातल्या माणसांना वागायला नाही लावू शकत. कळतंय का तुला? आई आहे मी तुझी, मला कसला शहाणपणा शिकवतेस? आई मी तुला काही शिकवत नाहीये. तुझ्याबद्दल सगळ्यांनी चांगलं बोलावं, एक चांगलं मत असावं तुझ्याबद्दल असं वाटतं मला, इतकंच. मग मी काय चुकीची वागले?
अगं तू चुकीची वागलीस असं नाही म्हणते मी, फक्त तू वागू नयेस असं म्हणायचंय. तेवढं डोकं आहे मला. बरं, नाश्ता करायला खालतीये, मी जाते. शरयू लवकर गेली का? हो अगं, तिला ते कॅन्टीनचा स्टॉक घ्यायचा होता ना. भाऊजी तुमच्या खिचडीवर खोबरं कोथिंबीर घालू ना? हा, फर्स्ट क्लास. अगं आधी श्रीला खिचडी आणून दे, मग त्या कांताच्या खिचडीवर नक्की काम कर. हो बाबा, इट्स ओके. घे, आज आपणहून आलाय वेळेवर आणि शांतपणे बसून नाश्ता करतोय, काय कमी आहे का? भाऊजी आणखी वाढू का? नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी एक 2 दिवसात करणारच होते मी. चला, आपले दात वाचले. का एकूण मारला ना तर खोक पडेल डोक्याला, असा एक एक साबुदाणा असतो तुझ्या खिचडीतला. कांता शहाणपणा करू नको. पाणी दे मला. ए बेबी, घे ना स्वतःहून. का तू इथे नुसताच बसलायस ना? जरा कर की काम. नाही, मला काम करायला काहीच प्रॉब्लेम नाही, पण मग तुला स्वावलंबनाचं महत्व कधी कळणार? कांता मला आधीच उशीर झालाय, डोकं आणखीन फिरवू नको माझं, म्हणजे एक जाईन ना तुला. अगं उशीर होतोय, मग भांडणात वेळ कशाला घालवतेस? सरे दे ग तिला खिचडी खा आणि जा पटकन. घे बाई, घे. घ्या. वा 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 वा. अमेझिंग झाली आहे. मस्त आहे ना? घे घे, अख्खी कढई संपव. घे गिळ. कांता शहाणपणा करू नको. तू का छळतोय रे तिला? छळत नाहीये दादा, धाकात ठेवतोय, नाही तर ही आहे ना मिरे वाटेल आपल्या डोक्यावर. कांता तू ना मला बाहेर एकटा भेट, मग बघते मी तुला. इथे सगळे समोर असताना भांडण उकळून काढतोस ना, बाहेर भेटच तू मला. दाखवते तुला मी माझा इंगा. अरे 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 अरे, काय ही भाषा, काय बोलण्याची पद्धत आपल्या मोठ्या भावाशी. धरणी माते, हे सगळं ऐकण्याआधी मी तुझ्या पोटात का नाही गेलो? चल बाहेर खड्डा खणून देते तुला. चल बेबी, तुला खड्डा खणायची गरजच नाहीये. तू बाहेर जाऊन नुसती अशी उडी मारली की आपोआप खड्डा पडला. मला काही करायचं नाही आता. वहिनी, वहिनी मला नाश्ता डब्यात द्या ना, मला खूप उशीर झाला, निघते. वाटलंच मला अजून इंदू कशी नाही आली. उशीर झाला ना? हो म्हणजे झाला. अगं इंदू डब्यात कशाला? खिचडी तयार आहे, पटकन खाऊन जा. नाही नाही, खरंच उशीर झालाय, मला पळायला हवं. द्या ना डबा. बरं खिचडी डब्यात घालून देते, चहा तरी पिऊन जाशील. नाही चहा नकोय मला, मी निघते. वहिनी ऐक, चहा घेच. अगं मी गेलाय. हे देवा, म्हणजे चहामध्ये इतकी साखर असेल की तोंड दिवसभर असं चिकटून राहील. नाही बेबी, काय माहितीये ना, मी मुद्दामूनच साखर जास्त घालतो. म्हटलं त्या निमित्ताने तरी तुझ्या वागण्यात बोलण्यात गोडवा येतो का ते बघूया ना. कांता तुम्ही ते धरून जाऊ. आता काय मी बोलल्यानंतर काय रागायचं तुला? मी काय लहान मुलासारखे इथं ऑफिस मध्ये जायचे लोकांना आणि तुम्ही भांडत बसताय. अगं मलाही जायचंच आहे ऑफिस मध्ये.
खरंच सांगते ग तुला, मी खरंच मुद्दाम काही केलेलं नाहीये. मी ह्यांना मदत करायची ना म्हणून करायला गेले ग. मी खरंच सांगते, माझ्यावर विश्वास ठेव ना ग. अगं मी कशाला खोटं बोलेन. मी खरंच ते साफ करायला गेले होते. तुम्हाला तरी कळतंय ना, मी कशाला फोडेन. खरंच चुकलं हो माझं. कधी बाई कोणाचं काही चांगलं चिंतायची लायकी नाही माझी, की कोणाचं करायची लायकी नाहीये. फुटक 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 ग बाई, फुटक नशीब ग बाई माझं, फुटक नशीब. मोठी आई, मोठी आई, अगं काही झालेलं नाहीये. अगं या दोघांचं स्थान आपल्या मनात आहे की नाही, त्यामुळे मग आपल्याला या दोघांचे फोटोही महत्वाचे वाटतात. आणि आता ही फक्त फोटो फ्रेम फुटली म्हणून त्यांच्या आपल्या मनातल्या स्थानाला कोणी धक्का लावू शकणार नाहीये. अगं फोटो फ्रेमचं काय, आपण नवीन करून घेऊ ना. हा म्हणजे आपण ना आता नवीन फ्रेम बनवू ना, तेव्हा जरा छान बनवू. हा म्हणजे वेगळ्या डिझाईनची. हा वहिनी, हो छान नवीन दुसऱ्या फ्रेम करून घेऊया आपण. बघितलंस का मोठी आई, अगं बघ ना काय काय म्हणतात सगळे. मी एक काम करतो, मी एक छानशी फ्रेम बनवून घेतो. हा एक मस्त नवीन फ्रेम करू आपण. हा मोठी आई. हा आणि आपण ना आता जरा फोटो एनलार्ज करूया काय. हो माझ्याकडे उमाचे खूप फोटो आहे. आपण असं छान कोलाज करूया. हा मोठी आई, चालेल ना. जीव की प्राण आहेत रे फोटो माझे. माझं सगळं या फोटोशी जोडलं गेलंय. हे गेले तेव्हा जसं वाटलं होतं ना, तसंच हे फोटो फुटल्यावर वाटलं. काही अपशकुन तर नसेल ना. श्री, हे आणि अमृत रागवलेत का रे माझ्यावर. अगं मोठी आई, असं का घडेल. असं काही नाहीये. आणि कसला अपशकुन, का रागवतील ते तुझ्यावर. तू असं काहीच केलं नाहीयेस. मी राहते ना त्यांच्या मागे. आनंदात राहते. अगं तुला आनंदात बघून त्यांना आनंदच होणार आहे. का त्यांनी हात लावला माझ्या फोटोला. माझ्या दागिन्यानं हात लावला. मला काही नाही वाटलं, पण या फोटोचं मोल त्या दागिन्यांपेक्षा जास्त आहे. माझं सगळं आयुष्य मला या माणसांबरोबर घालवायचं होतं रे, पण मी फोटो बरोबर घालवते. तोच आधार होता माझा. का तोडला माझा आधार त्यांनी.
मोठी आई, त्यांनी हे मुद्दाम केलं नाहीये. आणि काय होणार आहे? तोडले ना माझे फोटो. इंदू, असं कसं करू शकतात गया? या फोटोला हात लावायचं कारणच काय त्यांना? बेबी, हळू बोल. मला कशाला सांगतेस तू? त्यांना कळतं का कसं वागायचं ते? त्या घरात आहेत. मला परवा नाहीये त्यांची. त्यांना मी तोंडावर जाऊन सांगू शकते की त्यांचं हे वागणं मला आवडलेलं नाहीये. बेबी, बेबी त्या पाहुण्या आहेत आपल्या. पाहुणे आहेत ना, मग पाहुण्यांसारखंच वागायचं. माझ्या खोलीत उद्योग करून ठेवले, मी काहीच बोललं नाही त्यांना. पण या फोटोंना हात लावायची त्यांना काय गरज होती? जाऊ दे जाऊ दे, किती दिवस गप्प बसायचं आपणही? बेबी ठीक आहे, चुकलंय त्यांचं. दादा, तुला काहीच माहित नाहीये. यापूर्वी सुद्धा अशा वागल्या आहेत त्या बऱ्याचदा. पण बेबी, घरी आलेल्या माणसाबरोबर आपण असं वागत नाही. आई, जेव्हा तू त्यांच्या घरी गेली होतीस तेव्हा त्या तुझ्याशी कशा वागल्या होत्या माहितीये ना तुला? हो, पण बेबी, आपणही त्यांच्याशी असंच वागायचं का? मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला? आपण काही त्यांच्यासारखं वागत नाही होत आई. उलट त्या नेहमी त्यांची पायरी सोडून वागतात आणि आताही ते तशाच वागतायत. तुम्हाला हे सगळं सहन करायचं असेल ना तर तुम्ही करा, मी सहन करणार नाही. हे बघ बेबी, आपण जान्हवीसाठी आई, जान्हवीवर प्रेम आहे म्हणून ही बॅग मी सहन नाही करू शकत. काय म्हणाल्या माहितीये का त्या इंदुवहिनीला? ही म्हणे दादाची आणि अमृतची आठवण येऊ नये म्हणून म्हणे त्या फोटो काढत होत्या. हा आगाऊपणा करायला कुणी सांगितलं होतं त्यांना? हो आई, मलाही माहित आहे, नव्हतं पटलं मला त्यांचं म्हणणं. तर बोलल्या होत्या माझ्याशी त्याच्याबद्दल. हो, नाही, मान्य आहे मला. त्यांनी जरा थांबायला हवं होतं. इतक्या घाईघाईनं हे सगळं करायची काही गरज नव्हती. हो, आणि थोडं जुळवून घ्यायला हवं ना. सगळं कसं त्यांच्या मनासारखं होईल? हा सेंटिमेंट्सचा प्रश्न आहे ना. इंदू वहिनींसाठी या फोटोंचं काय महत्व आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. हो, मान्य आहे मला. आई, मला तर असं वाटतं ना की त्यांच्या या अशा वागण्यामुळे जान्हवीच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढलं असणार. बेबी, ज्या गोष्टीशी आपला संबंध नाही त्याविषयी आपण बोलू नये. मग ज्या गोष्टीशी त्यांचा संबंध नाही त्यांनी त्या केल्याच कशाला? बेबी आत्या, प्लीज आता शांत हो ना. आई, त्यांना जायला सांगाल या घरातनं. त्या नको आहेत मला या घरात. प्लीज. अगं पण मुळात तुला फोटोना हात लावायची गरज काय होती आई? अगं मी बाई त्यांच्या चांगल्यासाठीच केलं. काय काय चांगलं केलंस तू हे करून? असं काय करतेस तू? रात्र रात्र आठवण काढून त्या फोटोकडे बघून रडत बसायच्या. आता म्हटलं ते फोटोच काढून टाकले तर त्यांचं रडणं तरी थांबेल ना. अगं त्यांचं त्या बघून घेतील ना, तुला हे करायची काय गरज होती? मी बाई आपलं त्यांच्या चांगल्यासाठी केलं. हा, आता मला काय माहित ही बाई एवढी नाटकं करेल म्हणून. जाऊ दे, मला काय करायचंय? काय ते मेलं हमसा हमशी रडणं, काय एक एक तरा तरा म्हणून केल्या त्यांनी. चानू, कसं होणार ग तुझं या घरात? एकापेक्षा एक थेरं करणाऱ्या बायका आहेत या घरात. माझी पोरगी देऊन फसले मी खरंच. हे काही घर आहे? नाव मोठं आणि लक्षण खोटं. एक माणूस धड नाही या घरात. इतकाच प्रॉब्लेम आहे ना तुला? मग नको राहूस या घरात. आई अगं हात जोडते तुझ्या पुढे, बास कर आता. नको नको ग, सासरे हे माझं. आणि त्यांना जमेल ना तितका सगळा पाहुणचार केलाय त्यांनी तुझा. आता तू तुझ्या घरी जा आई, आपल्या घरी जा प्लीज. खूप ताणतणाव निर्माण झाले ग आई तुझ्यामुळे. आणखी वाद नको राहता या घरात. काय ग, माझ्यामुळे कसले वादविवाद झाले त्या घरात? हा, मी इथे कोणाच्या अध्यात्म मध्यात?
आपली मी भली आणि माझी खोली भली. नाही आई, तरी सुद्धा तू जाच. आई अगं बाबा आणि पिंट्या एकटे आहेत तिकडे आणि त्यांना तू हवी आहेस. आई जिथे आपण हवे असतो ना तिथे राहावं. आणि बाबांनी माफ केलंय तुला, ते तर तुला घ्यायला सुद्धा येणार होते, मीच थांबवलं त्यांना. त्या घरात जाऊन काय करू मी? ना तुझ्या भावाला कामधंदा, ना तुझ्या वडिलांचं काही होते. 3-3 माणसांचं कसं भागणार? आई अगं मी आहे ना, मी करते काहीतरी मॅनेज. हो तर माफी मागू ना तुझ्या मोठ्या आईंची. पटल्यास पाय धरून माफी मागते, म्हणेन ना माझं चुकलं म्हणून. पुन्हा त्यांच्या फोटोना हात लावणार नाही, अगदी डोक्यावरनं पांघरून घेऊन झोपेन मी. नको आई, आता खूप झालं. आपण त्यांनी आपल्याला घराबाहेर जा असं सांगेपर्यंत वाट बघायची आहे का? आपण आपली आप राखायचीच नाही का? आई तुला माझी शपथ आहे, तुला बाबांची शपथ आहे, तुला पिंट्याची शपथ आहे. तू आता प्लीज आपल्या घरी जा. आई अगं ते तुझ्या हक्काचं घर आहे, तू कर ना, तिथे तुला हवं ते सगळं कर. पण नाही, आता इथे मिंद्यासारखं नाही राहायचं. अगं ते एवढ्याशा खुरड्यात जीव गुदमरतो ग माझा. आणि शब्द कसल्या घालतेस तू मला? जानू जानू ऐक ना, आपण बोलूया ना त्यांच्याशी. हे जानू, हे बघ, मी वाटल्यास आहे ना त्यांची पाय पकडून माफी मागते. हा पण तू आता हे वाढवू नकोस. अगं झालंय ना आता सगळं, जाऊ दे. मी खरंच माफी मागते ना त्यांची. तू काय करतेस? तू साड्या कुठे ठेवतेस पण आता? हे जानू अगं सांग ना, मी खरंच सांगते, मी खरंच माफी मागेल ना त्यांची. तू करतेस काय मला सांग ना जरा. मान्य आहे मला त्यांचं चुकलंय. त्यांनी असं करायला नको होतं. मी तुम्हा सगळ्यांची त्यांच्या वतीने माफी मागतो ना. तू कशाला माफी मागतोस त्यांच्या वतीने? त्याची काय गरज आहे? तू काय केलंस? बेबी अगं आत्ता जरा थांब ना. मला काय श्री, पण त्यांचा स्वभाव जरा विचित्रच आहे. अगं अरे पण त्या श्रीच्या बायकोच्या आई आहे. हा म्हणजे आपण त्यांना असं कसं सांगणार की इथून जा म्हणून? नाही, तुम्हाला कोणाला जमणार नसेल ना तर मी सांगते हवं तर. बेबी म्हणजे अगदी जा म्हणून नको सांगायला, पण मला वाटतं आपण जान्हवीशी याबद्दल बोललं पाहिजे. आई काय बोलणार आहोत आपण जान्हवीशी? हा, तुझ्या आईला इकडनं जायला सांग असं आपण तिला सांगणार आहोत? अगं तिच्या आई बाबांचं भांडण झालंय आता. टेन्शन आहेत त्यांच्यामध्ये, तणाव आहे त्यांच्यात. कुठे जाणार आहेत त्या? आणि बरं ह्या सगळ्याचा जान्हवीवर काय परिणाम होईल? हे खरंय. जान्हवी आता कुठे इथं रोळतीये. तिच्या आईची अडचण म्हणून त्या इथं आल्या. अशा परिस्थितीत आपल्या भावनिक कारणांसाठी त्यांना इथून जायला सांगणं कितपत योग्य आहे? आणि शेवटी काहीही झालं ना तरी जान्हवीची आई ही सुद्धा आई आहे. आणि मी कुठल्याच आईशी हे असं नाही वागू शकत. मला मोठ्या आईचा सुद्धा त्रास कळतोय, पण म्हणून आता ह्यावरचा उपाय तिच्या आईला घराबाहेर काढणं हा नाहीये. मग काय करायचं श्री? त्यांना दुखवायचं नाही म्हणून आपण हे सगळं सहन करत राहायचं का? नाही, तसं नाही आहे.
पण मला वाटतं की आता या वेळेला इंदूच्या भावनांचा विचार करायला पाहिजे आपण. हो, मलाही तसंच वाटतंय. आमचं चुकलंय. आईलाही खूप गिल्टी वाटतंय. तुम्ही प्लीज तिला माफ करा. ती परत चालली आहे घरी. तिला खरंच तुम्हाला दुखवायचं नव्हतं. आय एम सॉरी. हवं तर तिच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते. पण आईला माफ करा. खरंच सॉरी.